मी रमण जाधव ITI यवतमाळ आजच्या ई-लर्निंग क्लासमध्ये आपलं स्वागत करत आहे। आज आपण पाहणार आहोत लॉज ऑफ रेजिस्टन्स। नवीन टॉपिक बघणार आहोत आपण लॉज ऑफ रेजिस्टन्स म्हणजे विरोधाचे नियम। आता आपल्याला सुरुवात करूया विरोधाचे नियम म्हणजे लॉज ऑफ रेजिस्टन्स आपण पाहणार आहोत। आपल्याला माहिती आहे की रेजिस्टन्स म्हणजे काय आपण शिकू। आपल्याला माहिती आहे रेजिस्टन्स म्हणजे करंट वाहण्यास अडथळा करणारा घटक होय, ज्याला आपण काय म्हणतो रेजिस्टन्स म्हणतो। आता कोणत्याही विद्युत वाहक तारेचा रेजिस्टन्स हा खालील गोष्टीवर अवलंबून असतो। आता त्या गोष्टी कोणत्या आहेत तर ते चार गोष्टी अशा आहेत ज्याच्यावर विद्युत वाहक तारेचा म्हणजेच कंडक्टरचा काय असतो रेजिस्टन्स हा डिपेंड असतो। त्यातला पहिला आहे तारेची लांबी, दुसरा आहे तारेची जाडी, तिसरा आहे तारेचा धातू आणि चौथा आहे तापमान। आता तारेची लांबी जर समजा आपली जास्त असेल तर काय राहील त्याचा रेजिस्टन्स जास्त राहील। तारेची लांबी जर कमी असेल तर त्याचा रेजिस्टन्स काय जास्त राहील, कारण तारेची लांबी आणि रेजिस्टन्स एकमेकांचे काय असतात समप्रमाणात असतात। दुसरा आहे तारेची जाडी म्हणजेच काय त्याचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन। आता तारेची जाडी आणि रेजिस्टन्स हे एकमेकांचे काय असतात व्यस्त प्रमाणात असतात, म्हणजे क्रॉस सेक्शन एरिया ऑफ तो मेटल किंवा तार हा काय असेल त्या रेजिस्टन्सच्या व्यस्त प्रमाणात असतो। म्हणजेच जर जाळा जर तार असेल तर त्याचा रेजिस्टन्स काय असतो कमी असतो, आणि तारची जाडी जर कमी असेल तर त्याचा रेजिस्टन्स काय असतो जास्त असतो। आता तिसरा जो घटक आहे तो म्हणजे आपला तारेचा धातू। तर तारेचा धातू म्हणजे आपल्याला माहित आहे की प्रत्येक जी तार असेल ती कोणत्या ना कोणत्या धातूपासून बनलेली असेल, आणि प्रत्येक धातूची रचना जी असते ही काय असते वेगवेगळी असते, आणि त्यानुसार त्याचा करंटला विरोध करण्याचा जो गुण आहे ज्याला आपण रेजिस्टिव्हिटी म्हणतो हा सुद्धा काय असते वेगवेगळी असते। रेजिस्टिव्हिटीलाच आपण विशिष्ट विरोध असं म्हणतो। विशिष्ट विरोध म्हणजे काय ज्याला आपण स्पेसिफिक रेजिस्टन्स म्हणतो हे आपण शिकलेलो आहोत। तर तो जो स्पेसिफिक विरोध असेल त्यानुसार तो रेजिस्टन्स कमी किंवा जास्त असतो। म्हणजे जेवढा जास्त स्पेसिफिक रेजिस्टन्स असेल किंवा विशिष्ट विरोध जेव्हा जास्त असेल तेवढा त्याचा रेजिस्टन्स काय असणार आहे आपला जास्त असणार आहे। आता याच्यानंतर आपण पाहू टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ रेजिस्टन्स। आता टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ रेजिस्टन्स म्हणजे काय हा तुम्ही शब्द ऐकला असेल की टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ रेजिस्टन्स म्हणजे पदार्थाचे तापमान 0 डिग्री सेल्सिअस पासून 1 डिग्री सेल्सिअस पर्यंत वाढल्यास त्याच्या रेजिस्टन्स मध्ये दर ओहम गणित जो बदल होतो त्यास त्या पदार्थाचा टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ रेजिस्टन्स म्हणतात। म्हणजे 0 डिग्री पासून जर तुम्हाला 1 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान वाढत असेल किंवा वाढल्यास त्याचा जो काही रेजिस्टन्स आहे याच्या पर ओहम मध्ये जो काही बदल त्या रेजिस्टन्स मध्ये होईल त्यास त्या पदार्थाचा काय म्हणतात टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ रेजिस्टन्स म्हणतात। समजा उदाहरण द्यायचं जर झालं तर आपल्याला माहित आहे की कॉपरचा टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ रेजिस्टन्स हा काय आहे 0.004 एवढा आहे। याचा अर्थ काय की जर कॉपरचे टेम्परेचर 1 डिग्री सेल्सिअसने वाढलं तर काय होईल की त्याचा जो रेजिस्टन्स आहे म्हणजे त्याचा मूळ जो रेजिस्टन्स आहे त्याच्यामध्ये काय होईल 0.0004 ने वाढ होईल। याला म्हणतो आपण टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ रेजिस्टन्स। आता टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ रेजिस्टन्सचे दोन प्रकार असतात, एक आहे पॉझिटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ रेजिस्टन्स आणि दुसरा आहे निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ रेजिस्टन्स। आता सर्वात पहिले पाहू आपण पॉझिटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ रेजिस्टन्स म्हणजे काय। तर सिंपल आहे की ज्या पदार्थाचा रेजिस्टन्स हा तापमान वाढले असता वाढतो व कमी झाले असता कमी होतो अशा पदार्थास पॉझिटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ रेजिस्टन्स असे म्हणतात। आणि निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ रेजिस्टन्स म्हणजे काय तर ज्या पदार्थाचा रेजिस्टन्स हा तापमान वाढले असता कमी होतो व तापमान कमी झाले असता त्याचा रेजिस्टन्स काय होतो वाढतो अशा पदार्थास निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ रेजिस्टन्स असे म्हणतात। आता आपण पाहू रेजिस्टन्स लॉ म्हणजे काय। त्याचा रेजिस्टन्स लॉ जो आहे तो आपण पाहिलं की त्यातला कंडक्टरचा रेजिस्टन्स हा लांबीच्या समप्रमाणात असतो हे आपण पाहिलं। म्हणजेच काय आर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एल, म्हणजे जिथे आर जर वाढला तर एल वाढेल, एल जर वाढला तर आर वाढेल, आणि एल जर कमी झाला तर आर हा काय होईल कमी होईल। दुसरं कंडक्टरचा रेजिस्टन्स हा तारेच्या आडव्या काटछेदाच्या क्षेत्रफळाच्या व्यस्त प्रमाणात असतो। म्हणजे आपण पाहिलं की एरिया क्रॉस सेक्शन आणि रेजिस्टन्स हे एकमेकांच्या काय असतात व्यस्त प्रमाणात असतात। म्हणजेच जर तुमचा एरिया क्रॉस सेक्शन वाढला तर रेजिस्टन्स कमी होईल, आणि जर एरिया क्रॉस सेक्शन जर तुमचा कमी झाला तर रेजिस्टन्स काय होईल तुमचा जास्त असेल।
म्हणजे तुम्हाला मागाशी उदाहरण मी सांगितलं होतं की जर समजा जाड तार असेल तर त्याचा रेजिस्टन्स काय असतो, कमी असतो, आणि तार जर बारीक असेल त्याचा रेजिस्टन्स काय असतो, जास्त असतो. आणि तिसरं आहे कंडक्टरचा रेजिस्टन्स हा त्याच्या विशिष्ट विरोधाच्या समप्रमाणात असतो. म्हणजे जो काही स्पेसिफिक रेजिस्टन्स असेल त्याच्या समप्रमाणात काय असतो, कंडक्टरचा रेजिस्टन्स असतो. म्हणजे स्पेसिफिक रेजिस्टन्स जर जास्त असेल, विशिष्ट विरोध ज्याला म्हणतो आपण, तो जर जास्त असेल तुमचा रेजिस्टन्स जास्त राहील, आणि जर विशिष्ट विरोध तुमचा कमी असेल तर तुमचा रेजिस्टन्स सुद्धा काय असेल, कमी राहील. विशिष्ट विरोध आपण पाहिलेला आहे. म्हणून आता याच्यावरून काय की रेजिस्टन्स बरोबर विशिष्ट विरोध गुणिले लांबी भागेला आडव्या काटछेदाचे क्षेत्रफळ. मग आपण याला लिहिताना लिहू R इज इक्वल टू रो इंटू L अपॉन ए. आता हा ए जो असेल हा जर आपला सर्क्युलर असेल तर इथे घेतो आपण ए इज इक्वल टू पाय डी स्क्वेअर अपॉन 4. कारण जनरली तुम्हाला माहिती आहे की सर्व जे काही कंडक्टरमध्ये जो म्हणजे वायरमध्ये जो कंडक्टर असतो तो हा गोलाकारच असतो. म्हणून आपण तिथे जर आपल्याला काटछेदाचे क्षेत्रफळ काय असेल तर आपण हा फॉर्म्युला लावू शकतो पाय डी स्क्वेअर अपॉन 4. आता इथे आर म्हणजे तुम्हाला माहिती आहे रेजिस्टन्स ओहम मध्ये. हा जो रो आहे रोला म्हणतो आपण विशिष्ट विरोध म्हणजेच ओहम दर घन एकक याचं युनिट असतं. आणि एल ही आहे आपली लांबी, आणि ए जो आहे याला म्हणतो आपण आडव्या छेदाचे क्षेत्रफळ जे असते चौरस एकक मध्ये. आणि अशा प्रमाणे हा आपण आता जो पाहिला हा आहे रेजिस्टन्स ऑफ लॉ किंवा विरोधाचा नियम.